महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या मी आहे आणि या ठिकाणचं जे प्रसिद्ध मार्केट आहे तो परिसर मी सध्या दाखवत आहे। आपण जर पाहिलं तर सध्या महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ती 31 डिसेंबरच्या निमित्तानं वाढू लागलेली पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणचे सर्व पर्यटन पॉइंट असतील किंवा हे प्रसिद्ध मार्केट आहे, या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते आवर्जून भेट देत आहेत। राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक जे आहेत ते सध्या महाबळेश्वरला पसंती देत आहेत आणि हे जो परिसर आहे तो मार्केटचा परिसर आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील मोठी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। आणि या निमित्तानं आपण जर पाहिलं तर आता सध्या आपल्या सोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडबोर साहेब आहेत। साहेब, या ठिकाणी जी आता व्यवस्था करण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? साधारणतः नवीन वर्षाच्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी वाढत चाललेली आहे। त्या अनुषंगाने वनलेक आणि मार्केट परिसर या ठिकाणी लोक गर्दी करत आहेत। महाबळेश्वर पोलीस स्टेशन तर्फे आम्ही बंदोबस्त आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये रात्रीची नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे। मला पर्यटकांना एक सांगायचं आहे, तुम्ही जे वाहनं घेऊन येता त्यामध्ये तुम्ही रोडला वाहनं न लावता तुम्ही जी पार्किंग दिली आहे त्या पार्किंगमध्येच वाहनं तुम्ही पार्क केली पाहिजे, जेणेकरून इतर लोकांना त्याचा त्रास होऊ नये। आणि दुसरी गोष्ट, जे लोक वाहन घेऊन येतात त्यांनी दारू पिऊन वाहन चालवू नये। जर आढळून आलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत। नक्कीच यामध्ये आता साधारणतः पर्यटन पॉइंट असतील किंवा या परिसरामध्ये किती असा बंदोबस्त असणार आहे साधारणतः? साधारणतः आमचे जे अधिकारी 2-3 अधिकारी आहेत, होमगार्ड 35 होमगार्ड आहेत आणि आमचे पोलिसांचे जवळ साधारण 15 ते 20 लोक आम्ही बंदोबस्तासाठी लावत आहोत। एकूणच कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडू नये यासाठी विशेष उपाययोजना ज्या आहेत त्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं केल्या जात आहेत। आणि एकूणच हा 31 डिसेंबर नव वर्षाचं जे स्वागत आहे ते व्यवस्थित पार पडावं हाच उद्देश या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं केला जातोय। त्यामुळे या वर्षीचं जो 31 डिसेंबरचं जे जल्लोषी स्वागत आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नवडे, मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।